सो गाइज स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे, तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। आज आपल्यासोबत आहे हुंदाई अल्कजार। अल्कजार जर पाहिली तर आता फेसलिफ्टच्या स्वरूपात जे आहे हुंदाईने या गाडीला जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहे। पेट्रोल इंजिनमध्ये 14,99,000, डिझेल इंजिनमध्ये 15,99,000 अशा एक शोरूम प्राईजमध्ये ही गाडी जर पाहिली भारतीय मार्केटमध्ये आता लॉन्च करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस आधी अल्कजार आली होती त्या गाडीमध्ये 2 लिटरचं जे नॅचरल पेट्रोल इंजिन होतं ते आता डिस्कंटिन्यू करण्यात आलेले आहे। आता या गाडीमध्ये जर पाहिलं तर 2 इंजिन ऑप्शन जे आहे ते असणार आहे। गाडी भरपूर अशी चेंज झालेली आहे। आपण रिअरने पाहूया। व्हाईट कलरमध्ये ओव्हरऑल गाडी जर पाहिली ना, ओव्हरऑल एक चांगला जो प्रेझेन्स आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतो। अगेन रिअर साईडला ज्याप्रमाणे हुंदाईची जी डिझाईन लँग्वेज आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत त्या या ठिकाणी पाहायला भेटतात। अल्कजारची जी बॅजिंग आहे ती इथे करण्यात आलेली आहे। हुंदाईचा लोगो आहे आणि टेल लॅम्प अगेन पूर्णपणे जो LED सेटअप आहे तो इथे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो, जो की नक्कीच चांगला आहे। मागच्या साईडला जर पाहिलं तर 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात। रिअर कॅमेरा सुद्धा आहे। बाय द वे या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता बूटमध्ये जर विचार केला तर बूटमध्ये सुद्धा तुम्हाला ठीकठाक जो स्पेस आहे हा या ठिकाणी मिळून जातो। आणि इन केस तुम्ही 4 किंवा 5 व्यक्ती जर ट्रॅव्हल करणारे असाल तर अशा वेळेस तुम्ही हे जे सीट आहे ना हे फोल्ड देखील करू शकता आणि त्यानंतर मग चांगला जो स्पेस आहे हा होऊन जातो। आता या गाडीमध्ये जर पाहिलं ना आपण तर 6 सीटर आणि 7 सीटर असे ऑप्शन जे देण्यात आलेले। मधला जो रो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे बकेट सीट आहे ते सुद्धा घेऊ शकता आणि बेंच सीट सुद्धा घेऊ शकता। सो साईड व्ह्यू आपण गाडीचा पाहून घेऊ। सो असं काय जो ओव्हरऑल साईड व्ह्यू हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो। आता इथे जर पाहिलं तर जे 18 इंचचे अलॉयज हे इथे ऑफर करण्यात आले, जे की ओव्हरऑल याचं डिझाईन जर पाहिलं ते देखील नक्कीच चांगलं आहे। 4 डिस्क ब्रेक जे आहे ते तुम्हाला म्हणजे 4ही व्हीलला जे आहे ते डिस्क ब्रेक या ठिकाणी मिळून जातात। बाकी इथनं तुम्ही फ्यूल भरू शकता। बाकी ओव्हरऑल साईडने जर पाहिलं ना तर रेग्युलर जी अल्कजार आहे त्याप्रमाणे डिझाईन आहे आणि अलॉय व्हील जर सोडलं तर बाकी साईड व्ह्यू जे आहे ते तुम्हाला जास्त काही चेंजेस या गाडीमध्ये नसणार आहे। ओव्हरऑल प्लॅटफॉर्म सेम आहे। गाडी जर पाहिली ही फेसलिफ्ट असणार आहे। त्यानंतर फ्रंट साईडने आपण येऊया की फ्रंट साईडने काय आहे। बाय द वे या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं फीचर देखील येतं। सो ओव्हरवरती कॅमेरा देण्यात आले। फ्रंट साईडने असं काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो। अगेन फ्रंट साईडला कनेक्टेड ज्या DRL सीट ह्या देण्यात आलेल्या आहेत। LEDजमध्ये जे हेडलॅम्प आहेत हे या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत आणि हे जे हेडलॅम्प आहे ना हे तुम्हाला जे क्रेटाची आठवण हे नक्कीच करून देणार आहेत। फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात। इथे हुंदाईच्या लोगोच्या खाली जो कॅमेरा हा देण्यात आलेला आहे। ॲडास लेवल 2चे जे फीचर आहे जे तुम्हाला क्रेटामध्ये मिळतात ते सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले। सो इथे तुम्ही पाहू शकता फ्रंट जो कॅमेरा आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे। रेन सेन्सिंग वायपर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात। सेफ्टीचा जर आपण विचार केला तर 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत। हिल डिसेंट कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, त्यानंतर ESP भरपूर असे सेफ्टी फीचर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले। प्लस कनेक्टिव्हिटीचे सुद्धा फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात। ओके, तर आता गाडीमध्ये इंजिन ऑप्शन 2 देण्यात आलेले आहेत। 1.5 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे। त्याचसोबत डिझेल इंजिन सुद्धा असणार आहे, जे की 1.5 लिटरचं जे आपण क्रेटामध्ये पाहिलेले ते इंजिन असणार आहे। आता याच्यामध्ये फ्यूल इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर डिझेल इंजिनमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 20.4चं जे ॲव्हरेज आहे ते क्लेम करण्यात आलेलं आहे आणि डिझेल ॲटोमॅटिक तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामध्ये 18.1चं जे मायलेज आहे ते क्लेम करण्यात आलेलं आहे। पेट्रोल इंजिनमध्ये 17.5चं, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि ॲटोमॅटिकमध्ये 18चे जे मायलेज आहे ते या ठिकाणी क्लेम करण्यात आलेलं आहे। ओके, तर आता हुंदाई अल्कजारचं पूर्णपणे जे इंटेरियर आहे ते चेंज झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कनेक्टेड या स्क्रीन आहे आणि आम्ही आता व्हिडिओ जर शूट करतोय ना तर ॲटलिस्ट आतलं जे इंटेरियर ते इग्निशन हुंदाईने आम्हाला ऑन करून द्यायला पाहिजे होतं, बट तसं नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही फीचर्स नाही सांगू शकत, बट रिव्ह्यू देखील या गाडीचा येणार आहे। सो त्या ठिकाणी मी तुम्हाला परफेक्ट सांगेल। बाकी इथे जर पाहिलं तर बऱ्यापैकी जे बेस्ट क्वालिटीचं मटेरियल ते यूज झालेलं आहे। हा सेंटर कॉन्सोल जर पाहिला तर इथे देखील AC चे कंट्रोल असेल, व्हेंटिलेटेड जे सीटचे कंट्रोल आहे ते इथे देण्यात आले। इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ॲटोमॅटिक जो गिअरबॉक्स आहे हा इथे तुम्हाला जो गिअर लिव्हर आहे हा देण्यात आलेला आहे। वायरलेस चार्जर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। स्टेअरिंग तुम्ही पाहू शकता, सो इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग आहे आणि हे जे स्टेअरिंग आहे ना हे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता। फ्रंट हे जे दोन्ही सीट आहे ना हे व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहेत। रिअरचे सुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटर मिळून जातात। ॲडास लेवलचे फीचर्स आहेत। इथे सब वूफर जो आहे ते इथे देण्यात आलेला आहे। प्लस या गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर इथे तुम्ही रिअर साईडला बसलेले असाल तर इथे जर पाहिलं तर इलेक्ट्रिक हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं पुढे देखील घेऊ शकता, जे की आपण आधी टाटा सफारीमध्ये पाहिलं असेल बॉस मोड टाटा मोटर्स याला बोलते, बट इथे हे सुद्धा फीचर जे आहे ते देण्यात आलेलं आहेत। आणि तुम्ही अशा पद्धतीनं हे पूर्णपणे सीट आहे ना
पुढे घेऊ शकता इलेक्ट्रिकली. सो मागच्या साईडला जो पण बसणार आहे तो व्यवस्थित सेकंड रोमध्ये बसू शकतो. आता आपण सेकंड रोमध्ये काय काय फीचर जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत ते पाहूया, कारण की त्या ठिकाणी सुद्धा भरपूर असे फीचर जे आहेत ते अपग्रेड केले आहेत हुंदाईने. इथे जर पाहिलं तर डोरवरती तुम्हाला जे सनशेड आहेत हे इथे ऑफर करण्यात आले. मॅन्युअलच आहे बट हे खूप कामाचे आहेत. सो हे फीचर सुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. सो सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथे ज्या सीट्स आहेत त्या चेंज करण्यात आलेले आहेत. इथे हेडरेस्ट देखील तुम्हाला चांगला मोठा मिळून जातो. त्याचसोबत हा जो ट्रे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आणि इथे जर पाहिलं तर जो कप होल्डर आहे हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. त्याचसोबत इथे हे सीट जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला जो एक्स्ट्रा थाई सपोर्ट आहे हा इथे तुम्ही मॅन्युअली जो आहे तो ॲडजस्ट करू शकता. आणि हे फीचर जर पाहिलं ना नक्कीच चांगलं आहे. त्याचसोबत हुंदाई अल्काझारमध्ये आता तुम्हाला जे सेकंड रोमध्ये जे कॅप्टन सीट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा जो ऑप्शन आहे हा सुद्धा या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल सीटचं जे मटेरियल आहे ना म्हणजे ओव्हरऑल सीट जर पाहिलं ना ते सुद्धा बदलण्यात आलं. सो चांगला जो एक्सपिरियन्स आहे हा या ठिकाणी होऊन जातो. पॅनोरामिक सनरूफ देखील तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सेगमेंटमध्ये फर्स्ट रिअर साईडला सुद्धा तुम्हाला म्हणजे सेकंड रोमध्ये जो वायरलेस चार्जर आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस टाईप सी पोर्ट देखील तुम्हाला 2 या ठिकाणी मिळून जातात. सो हे जे सीट आहे ना हे माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे. सेकंड रोल जर जायचं असेल तर तुम्ही इथनं जे आहे ते जाऊ शकता. ओके, सो थर्ड रोमध्ये जर पाहिलं तर इथे जो स्पेस आहे हा ठीकठाक मिळून जातो. म्हणजे शॉर्ट जर्नी जर असेल तर ठीक आहे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. लॉंग जर्नी असेल तर जी छोटाली मुलं आहे ती या ठिकाणी बसू शकतात. इथे अगेन लेफ्ट साईडला आणि राईट साईडला टाईप सी पोर्ट देण्यात आलेली आहे. AC देखील तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. त्यानंतर इथे कप होल्डर आहेत आणि जे हेडरेस्ट आहे ते सुद्धा इथे तुम्हाला जे ॲडजस्टेबल ते मिळून जातात. ओव्हरऑल हेडरूम जर पाहिलं ना या गाडीमध्ये इथे चांगला ऑफर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो ही आहे हुंदाई अल्काझारचं फेस लिफ्ट जे की भारतामध्ये लॉन्च करण्यात आले आहे. स्क्रीनवरती तुम्ही जी प्राइसिंग आहे ती पाहू शकता. सो माझ्या मते फीचर्स ऑलरेडी हुंदाई अल्काझार जर पाहिली तर फीचर लोडेड गाडी होती आणि आता सुद्धा फेसलिफ्टच्या स्वरूपात जर पाहिलं ना तर असे मेजर काही चेंजेस नाही आहेत. बट चेंजेस चांगले करण्यात आलेले आहे. आतल्या साईडला सुद्धा थर्ड रोमध्ये जर पाहिलं थोडासा स्पेस जो आहे तो कमी होऊन जातो. बाकी काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात? आणि लवकरच आपण ही गाडी चालवणार देखील आहोत. सो या गाडीचा जो ड्राईव्ह रिव्ह्यू आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता. बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.